नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये महावाचन अभियान अंतर्गत एक मुलाखत घेणार आहोत। मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे आज ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत ती व्यक्ती म्हणजे एक मोठी वाचक आहे। तर आपल्यासमोर आज आहेत श्री सोपान जयवंता बोरुडे। नमस्कार। जयवंत बोरुडे, सोपान जयवंत बोरुडे हे या हलदोला गावचे रहिवासी असून आज या वयाच्या टप्प्यामध्ये पण ते पुस्तकं वाचतात आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप असे पुस्तकं वाचलेले आहेत। जवळपास त्यांनी 5000 पुस्तकं वाचलेली आहेत। 5000 पुस्तकं वाचणारा हा वाचक आपल्या समोर आहे आणि या वाचकाची आपण मुलाखत घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्या या शाळेची विद्यार्थी मुख्यमंत्री अमृता म्हात्रे तसेच सुदर्शन जोशी या दोघांना विनंती करतो की त्यांनी सोपान आप्पाचं स्वागत करायचं। लगेचच आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत। आज या मोबाईलच्या युगामध्ये मनुष्य वाचनाची संस्कृती हरवून बसलेला आहे। सर्वजण मोबाईलच बघतात, टीव्ही बघतात, परंतु पुस्तकं वाचताना मात्र कंटाळा करतात। आजच्या या युगामध्ये सोपानप्पा बोरुडे खूप असं पुस्तकं वाचतात। त्यांच्या पुस्तकाच्या वाचनालयाला मी भेट दिलेली आहे। त्यांच्या घरातही भरपूर पुस्तकं आहेत। तर आज आपण या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देऊ। विद्यार्थी प्रश्न विचारतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सोपानप्पा देतील आणि या मुलाखतीतून आपल्याला नक्कीच काहीतरी ज्ञान मिळेल ही आपल्याला अपेक्षा आहे। तर आपण मुलाखत सुरू करूया। तर मुलाखतीचा पहिला प्रश्न, तुमचे नाव काय आहे? माझं नाव सोपान जयवंतराव बोरुडे। तुमचे वय काय आहे? माझं वय 72 वर्षाचं। 72 वर्ष वय आहे त्यांचं। व्यवसाय काय आहे? माझं शिक्षक, काम करतो, बांधकाम काम। तुम्हाला वाचनाची आवड कशी लागली? म्हणजे असताना लहान पुस्तकाच्या गोष्टीपासून पुस्तक वाचायचं। गोष्टी 1967 साली 67 साली मृत्युंजय कादंबरी निघली। ती कादंबरी प्रथम मी वाचली आणि तेव्हापासून मला वाचण्याची जास्त आवड लागली। बघा विद्यार्थ्यांनो, त्यांनी 1967 ला म्हणजे जवळपास आजपासून किती वर्ष म्हणता येईल, जवळपास 51 वर्षामध्ये त्यांनी पहिली कादंबरी मृत्युंजय कादंबरी वाचली, शिवाजी सावंत यांची, शिवाजी सावंत। आणि तेव्हापासून त्यांना वाचनाची आवड लागली। दुसरा, तुम्ही पहिले पुस्तक केव्हा वाचले? मी पहिले पुस्तक कादंबरी वाचली। कादंबरीच वाचली हो। त्यांनी। मृत्युंजय कादंबरी पहिली वाचली। कादंबरी वाचली, पहिलं कादंबरी। कोणकोणते पुस्तकं आहे? साहित्य, संपूर्ण साहित्य, अण्णाभाऊ महात्मा फुलेचं संपूर्ण साहित्य आहे। महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण साहित्य, बाबासाहेब. शिवाजी महाराज, जिजाबाई, संभाजीराजे, शाहू महाराज, अनेक नेते, कथा, कादंबऱ्या, कविता, कविता, म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक संपूर्ण पुस्तक माझ्याकडे आहे। शिकले? जोऱ्यात. तुम्ही कितवीपर्यंत शिकले? मी 1973ला 12वीमध्ये शिकत होतो। मला पुस्तकं वाचायला केव्हा वेळ मिळतो? वाचतो मी, रात्र पुस्तक वाचतो। संध्याकाळी पुस्तक वाचतात। तुम्हाला चष्मा लागलेला आहे का या वयामध्ये? नाही, आजपर्यंत मला चष्मा लागलेला नाही। का बरं, का नसेल लागला तुम्हाला चष्मा? माझं सतत वाचन असल्यामुळं हां माझी नजर हां, आहे एकदम चांगली। अच्छा, वाचनामुळं नजर राहिली आणि वाचनामुळं चष्मा नाही लागला। तर विद्यार्थ्यांना वाचन करणं फार महत्त्वाचं आहे। आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? पुस्तक कोणतं आहे? तुम्हाला आवडतं? जास्त आवडतं। संभाजी महाराजच का आवडले तुम्हाला? इतिहासामध्ये असं एकच ऐतिहासिक पुरुष होऊन गेला की ज्यानं 9 वर्षामध्ये दख्खनमधला एक कणी जाऊ दिला नाही। वा, हा सत्वर आला छत्रपती संभाजी महाराज। सोपानप्पा म्हणतात की ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या त्यांनी वाचलेल्या आहेत, पुस्तकं वाचलेले आहेत। संभाजी राजांचं जे पात्र आहे, संभाजी राजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते त्यांना खास भावलेलं आहे। ते म्हणतात की संभाजी राजांनी 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही लढाई हरलेली नाही,
म्हणून तो राजा त्यांना आवडतो. मुलांपैकी कोण विचारत आहे? तुम्हाला पुस्तक वाचायला वाचल्यावर कसे वाटतं? मी जे पुस्तक वाचते त्यामधून फार आनंद मिळतो, बुद्धीला चालना मिळते. पुन्हा एक नवीन माहिती मिळते त्याला. नवीन माहिती मिळते जगातली. खूप छान. त्यांना पुस्तक वाचल्यानं आनंद मिळाला, ज्ञान मिळालं, नवीन माहिती मिळाली. आज सोपानप्पा 72 वर्षाचे आहेत. त्यांना चष्मा नाही. दिवसभर ते मिस्त्री मोलमजुरीचं काम करतात आणि संध्याकाळी मात्र पुस्तक वाचतात. तर सोपानप्पा, एक पुस्तक वाचायला तुम्हाला किती दिवस लागतात? 200 पेजेस किंवा 250 पेजेसचं पुस्तक मी एका रात्रीमध्ये वाचतो. म्हणजे वा, एका रात्रीत ते पुस्तक वाचतात. सोपानप्पा एक 250 ते 200 पानाचं पुस्तक एका रात्रीत वाचतात. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही 5000 पुस्तकं वाचले, हे खरं आहे का? हो, म्हणजे वर्षाकाठी मी जवळजवळ 100 ते 110, 100, 800 पुस्तकं वाचतो. वा, सोपानप्पा वर्षाकाठी 100 ते 110 पुस्तक वाचतात. मग हे पुस्तकं तुम्हाला मिळतात कुठून? काही पुस्तकं मी विकत घेतलेले आहे. पुन्हा काही गुरुजीकडून, शाळेच्या गुरुजीकडून, विद्यार्थी मित्राकडून, काही मित्राकडून. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही पुस्तकं वाचतात. मग या वाचनामधून तुम्हाला ज्ञान मिळालं, आनंद मिळणार. तर आमच्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही पुस्तकं वाचण्यासंदर्भात काय सल्ला देता, काय तुम्ही त्यांना उपदेश देता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. बरोबर. शिक्षण शिक्षण वागिंद्र आहे. ज्याने प्राशन केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्र दिलेला आहे. बरोबर. शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुम्हाला एवढे पुस्तक वाचण्याचा जीवनात काय फायदा झाला? पुस्तक वाचून जीवनामध्ये जी अंधश्रद्धा, बाबागिरी, कोणाचे अंगात येणं, हे जी अंधश्रद्धा आहे यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे वाचनामध्येच मला माहिती झालं की हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. विचारांच्या बाबतीत तुमचं काय मत बनलं वाचनानंतर? महापुरुषांचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचं वाचन केल्यानंतर तुम्हाला स्वतःला काय वाटलं त्यांच्याविषयी, की ह्या लोकांनी ह्या लोकांचे कार्य माहीत झाले तुम्हाला त्यांचे? मित्रांनो, हे होते सोपानप्पा बोरुडे. त्यांनी जीवनामध्ये 5000 पुस्तकं वाचले. तर आपण धार्मिक पुस्तकं पण वाचलीत का? कोणत्या धर्माची पुस्तकं वाचलीत तुम्ही? शीख धर्माचे, शीख धर्माची पुस्तक वाचले, ख्रिश्चन धर्माचे, ओके, आणि हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि मुस्लिमांचं मराठीमधून कुराण वाचलं. मुस्लिम कुराण देखील त्यांनी वाचलेलं आहे. मग आता वयाच्या या टप्प्यावर तुम्हाला असं वाटत नाही की आता आपण वाचन बंद करावं, आता कशाला वाचावं? माझं असं वाचण्यात सवय असं वेळ लागलेलं आहे, वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. वा, क्या बात. आणि जर तुम्हाला पुस्तक मिळालं नाही काही कारणास्तव कोणातून, तर मग तुम्ही काय वाचता? तर ते एखादं जुनं पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं. जुनेच पुस्तकं पुन्हा ते वाचतात. खूप छान. मी तर असं ऐकलं की तुम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचलेत. संपूर्ण अभ्यासक्रम, 10वीपर्यंतचे विद्यार्थी संपूर्ण अभ्यासक्रमाची पुस्तक वाचते. मित्रांनो, विद्यार्थ्यांना तुम्ही वाचनाचा काय संदेश देता? मित्रांनो, जर खरोखरच वाचन केलं तर त्याच्या ज्ञानात भर पडेल. कोणाच्या अभ्यासक्रमामध्ये जी माहिती, ती माहिती त्याला जास्त मिळेल. एकदम बरोबर. मग यांनी वाचले, आता याचे लहान आहेत, कसं वाचायला सुरुवात करावी यांनी? त्या वाचायला सुरुवात कर. जे पुस्तकामधूनच काही महापुरुष धडे जे आपल्याला आवडेल एखादा विषय, त्या विषयापासून सुरुवात करायची. बरोबर. धन्यवाद. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान अशी माहिती दिली. आपण जवळपास 50 वर्षापासून वाचन करत आहात. आजही पुस्तकी काम करून जो संध्याकाळचा वेळ होतो त्या वेळेमध्ये तुम्ही रात्री पुस्तकं वाचतात. दरवर्षी तुम्ही 100 ते 125 पुस्तकं वाचतात आणि अशी करून तुम्ही जवळपास 5000 पुस्तकांचं वाचन केलेलं आहे. नक्कीच आपल्या या वाचनाच्या अनुभवाचा आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तुमची प्रेरणा घेऊन आमचे विद्यार्थी वाचतील. नक्कीच आपण खूप छान वाचन केलेलं आहे. आपल्याला पुढील वाचनासाठी
आणि निरोगी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण आपला वेळ आमच्या या विद्यार्थ्यांना दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.